अध्यक्ष महाराज, मी मागच्या आठवड्यामध्ये या सभागृहामध्ये जो मुद्दा उपस्थित केला होता, अध्यक्ष महाराज, JNPT मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा भाजीपाला असेल, केळी असतील, द्राक्ष असेल, आलू असेल, कांदा असेल, शेती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डम होऊन पडलेला अध्यक्ष महाराज. ट्रकाच्या लाईन लागलेल्या आहेत अध्यक्ष महाराज. सरकारकडे आम्ही त्या दिवशी विनंती केली की केंद्र सरकारकडून आम्ही त्या ठिकाणून मदत मागतो आहे, पण अध्यक्ष महाराज त्यांनी तिथं जे आपण जे काही त्याला लागणारा जो भार होता तो कमी केलेला अशा पद्धतीचं काल आम्ही पेपरमध्ये वाचलं, TV मध्ये बघितलं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, इतके दिवस त्या ठिकाणी हा माल डम असल्यामुळे अध्यक्ष महाराज तो सगळा खराब झाला आणि ज्या ठिकाणी एअर कंडिशनमध्ये जो ठेवला गेलेला आहे त्याचा खर्च वेगळा लादला जातो आहे. अध्यक्ष महाराज, जो छोटा व्यापारी आहे, जो खाडी देशामध्ये हा माल मोठ्या प्रमाणात पाठवतो, त्याचंही नुकसान झालं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझं आपल्याला या ठिकाणी एवढीच भूमिका अशी आहे की राज्याचे महसूल मंत्री आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या नंतर त्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की त्या ठिकाणी तातडीनं ह्या सगळ्या गोष्टीला आपण लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा जो शेतीचा माल मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे, जे गारमेंटवाले आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर बँकेचा बोजा वाढतो आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमधली ती परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला आपण न्याय दिला पाहिजे. नाहीतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि विदारक परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माननीय महसूल मंत्री, आपण या ठिकाणी आहात, मला आपल्याला विनंती करायची की आपणही सुद्धा त्या ठिकाणी गेलं तर आपल्याला ते विदारक परिस्थिती पाहायला मिळेल. ट्रकाच्या लाईन लागलेली आहे आणि त्या ठिकाणी कंटेनर असे पडलेले आहेत की त्याला काही सोय नाही आणि अजूनही युद्ध थांबण्याची कुठली परिस्थिती त्या ठिकाणी नाही आणि त्याच्यामुळे आपण तातडीने लक्ष करावं आणि शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्याला वाचवावं, या आग्रहाची विनंती या ठिकाणी करतोय.